पहिली स्टेप कोणती? मला टेक्निकल अनालिसिस माहिती पाहिजे, प्राइस एक्शन माहिती पाहिजे, त्यानंतर ऑप्शनचे कॉन्सेप्ट, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ॲटिट्यूड मॅनेजमेंट. ओके. मेजर 6 माइलस्टोन जे आहेत, जर आपल्याला इंट्राडे मध्ये किंवा ऑप्शन सेलिंग मध्ये म्हणेन किंवा ऑप्शन बाईंग मध्ये म्हणेन, जर आपल्याला कन्सिस्टंट अर्निंग करायचं असेल तर हे 6 माइलस्टोन जे आहेत ते आपल्याला शिकले पाहिजेत. आता ट्रेडिंग मध्ये पहिली स्टेप जी आहे, ठीक आहे, पहिली स्टेप जी आहे ती पहिली कोणती आहे तर टेक्निकल अनालिसिस, म्हणजे जिथं आपण इंडिकेटर्स वगैरे शिकतो, राईट. सो बऱ्याचशा ट्रेडरच्या बाबतीत असं घडत असेल, ठीक आहे. सो मी काही गोष्टी स्पष्ट बोलतोय, मे बी माझा उद्देश कोणाचाही मन हर्ट करायचा नाहीये. काही लोक आम्हाला माहित नाही की आपल्यापैकी ब्रोकर्स असतील, तरी सुद्धा माझं पर्सनली इंटेन्शन नाहीये की तुम्हाला हर्ट करायचं. पण हा जो रियालिटी आहे, माझी बाजू मी क्लिअर आहे की मी रिटेल ट्रेडरच्या बाजूने सगळ्या गोष्टी बोलणार आहे, राईट. सो आता पहिली स्टेप काय आहे, या 6 स्टेप मधली पहिली स्टेप आहे टेक्निकल अनालिसिस, राईट. आता बरेचसे युट्यूब व्हिडिओ बघा किंवा याच्यामध्ये सांगितलं जातं की ही स्ट्रॅटेजी वापरा, हे करा, ते करा, राईट. पण इंट्राडे मध्ये काम करायचं असेल तर मी एक गोष्ट सांगतो, मी स्वतः ज्यावेळेला ट्रेडर झालो त्यावेळेला पण बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज बघितल्या टेक्निकल, बरेचसे क्रॉस ओव्हर बघितले, बॉलिंजर बँड, RSI, स्टॉकेस्टिक, त्यानंतर आणखीन व्हीवॅप सांगताय, कोणी बरेच काय काय सांगताय, राईट. हे सगळं खरंच प्रत्येक वेळेला उपयोगाला येतं का, किंवा याच्यावरती मी कन्सिस्टंट अर्निंग कमवू शकतोय का, तर नाही. का तर त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी आपल्याला ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस किंवा प्राइस एक्शन वरती फोकस करणं गरजेचं आहे. कारण का तर प्राइस एक्शन असं म्हटलं जातं भाऊ भगवानचे, म्हणजे प्राइस एक्शन कधीही मार्केट डावलत नाहीये. सो आपल्याला टेक्निकल अनालिसिस नंतर दुसरी स्टेप जी शिकायची आहे ती आहे प्राइस एक्शन, राईट. आता प्राइस एक्शन मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो, म्हणजे कॅन्डल ओपनिंग कुठे होते, क्लोज कुठे होते, त्याचा पॅटर्न काय आहे, त्यानंतर ट्रेंड लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, त्यानंतर आपले सपोर्ट, रेजिस्टन्स, सगळ्या गोष्टी आहेत, राईट. कुठलीही सिच्युएशन दररोज मॅच होते का, नाही. कारण की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, ठीक आहे. सो तुम्हाला पण मे बी सुरुवातीला असं वाटत असेल, मला पण हे आधी असं वाटत होतं की कुठली तरी मला एक स्ट्रॅटेजी मिळावी आणि ती मी दररोज वापरावी आणि मार्केटमध्ये पैसे कमवावे, राईट. कारण की मार्केटमध्ये ही गोष्ट कधीच घडत नाहीये आणि मार्केटमध्ये दररोजचे डायनेमिक्स जे आहेत ते काय होतात, बदलत राहतात. आणि बदलल्यामुळं आपल्याला टेक्निकल अनालिसिस, इंडिकेटर किंवा याच्यापेक्षा आपल्याला कुठेतरी प्राइस एक्शनला शिफ्ट झालं पाहिजे, राईट. सो मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की टेक्निकल अनालिसिस मध्ये किंवा फक्त मला इंडिकेटर नुसार काम न करता मला कुठेतरी प्राइस एक्शनला शिफ्ट झालं पाहिजे? या माझ्या मताशी तुम्ही ऍग्री आहात का? ऍग्री असाल तर ए असं टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. येस. राईट. विशालजी खूप छान क्वेश्चन केलाय. विशालजी म्हणतायत मग तुम्ही का सांगताय, राईट. सो मी का सांगतोय तर हे जे काही इंडिकेटर आहेत, ठीक आहे, हे इंडिकेटर आहेत, हे स्विंग ट्रेडिंग साठी किंवा इन्व्हेस्टमेंट साठी ओके आहेत, पण इंट्राडे साठी, राईट, हे ओके नाहीयेत. इंट्राडे साठी आपल्याला प्राइस एक्शन शिवाय काहीही करता येणार नाही, राईट. सो आता आपल्या ज्या नवीन बॅचेस आहेत या वर्षापासून ज्या चालू झाल्या त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग मास्टरीला पण आपण प्राइस एक्शन नुसारच सगळ्या गोष्टी शिकवतोय. त्याला इंडिकेटरची हेल्प घ्यायची आहे, राईट. पण कुठे ना कुठेतरी इंट्राडेला ज्या वेळेला येतोय त्यावेळेला काय घडतं तर जशी टाइम फ्रेम कमी येते, ठीक आहे, टाइम फ्रेम कमी कमी येते, तसा मार्केटमधला नॉईज जो आहे तो वाढत जातोय. काय होतोय? नॉईज वाढत जातोय. आता नॉईज वाढलेला किंवा वाढलेला जो काही नॉईज आहे हा फक्त इंडिकेटर वरती आपल्याला मॅनेज करता येतोय का? नाही येत, राईट. दॅट्स वाय आपल्याला काय लागतं तर प्राइस एक्शनची गरज लागते, राईट. आता त्यानंतर आपण बघणार आहे की ऑप्शनचे कॉन्सेप्ट काय आहेत, ठीक आहे. त्यानंतर ऑप्शनचे कॉन्सेप्ट म्हणजे ऑप्शन बाईंग. बऱ्याचशा वेळेला आपल्याला वाटतं की बरेचसे लोक मला सांगतात की आपण ऑप्शन बायर आहे वगैरे, ठीक आहे, म्हणजे मार्केट वरती गेलं तर काय कॉल बाय करा. मी बऱ्याचशा ट्रेनरना असं बघितलेलं आहे, आपले बरेचसे क्लायंट सांगतात सर माझ्याकडून XYZ फी घेतली आणि आम्हाला एवढंच सांगितलं की कॉल मार्केट वरती जात असेल तर कॉल बाय करायचा आहे, मार्केट खाली जात असेल तर काय करायचंय, पुट बाय करायचा आहे. हे म्हणजे ऑप्शन बाईंग झालं का? नाही. तर याच्यामध्ये अजून ऑप्शनचे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत, जसं ग्रीक्स आहेत, याच्यावरती आपण बोलणार आहे. सो रिस्क मॅनेजमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रिटेल ट्रेडर्सना हे नेमकं कोणी काहीच सांगत नाही की नेमकं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, राईट. सो आता बरेचसे लोक ट्रेडर आहेत जे ऑलरेडी 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष असं काम करतात, ठीक आहे. अशा लोकांना मी विचारलं, सर
तुमचा आरपीटी किती आहे, म्हणजे रिस्क पर ट्रेड किती आहे, तर किती लोक तुमच्यापैकी सांगू शकतील? येस, ओके. रिस्क मॅनेजमेंट जी आहे, ठीक आहे, आपण बुकिश बघतो सगळं, ठीक आहे, हे सगळं झालं. पण जर आज बघायला गेलं, हा स्टॉप लॉस आहे, पण स्टॉप लॉसचं काहीतरी गणित आहे ना, राईट? सो रिस्क मॅनेजमेंट जी आहे ही, याचा एक रेशो असतो जो आरपीटी आपल्याला कॅल्क्युलेट करून प्रत्येक ट्रेडला घेतला पाहिजे. याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे का? नाही. सो आता हा आरपीटी किती असला पाहिजे जर बघायला गेलं, ठीक आहे, जर बघायला गेलं जे फंड मॅनेजर युज करतात त्यांच्यामध्ये मोस्टली 1% हा आरपीटी असतो त्यांचा. म्हणजे काही जरी झालं तर एका ट्रेडमध्ये काय केलं पाहिजे, आपल्याला 1% लूज केला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण आपले बरेचसे लोक असे आहेत जे 50,000 घेऊन काम करतात किंवा 20,000 घेऊन काम करतात किंवा 1,00,000 रुपये घेऊन घेतात. सो आपल्याला, म्हणजे ज्यावेळेला मी सुरुवात केली होती, 4 लाखाचं अकाउंट टाकलं होतं, मला कोणीही सांगितलं नव्हतं. एका ब्रोकरने सांगितलं, सर या पद्धतीने काम करा, राईट? आणि एकेका दिवसामध्ये मी बऱ्याच वेळेला 25,000, 30,000, 1,00,000, 1.5 लाख रुपये पण घालवलेले आहेत, राईट? आणि माझं अकाउंट पूर्ण ट्रेडिंगमध्ये, मला कोणी ही आयडियाच दिली नव्हती सुरुवातीच्या स्टेजला की आरपीटी म्हणजे काय असतं. कारण की रिस्क किती घ्यायचे, काय घ्यायचे याच्या बाबतीत काहीच डिफाईन नाहीये. सो आपल्याला एवढंच माहितीये की मार्केटमध्ये, म्हणजे मला तर त्यावेळेला एवढंच माहिती होतं की मार्केटमध्ये येतोय तर हा रिस्क घेतो, इश्क आपण डायलॉग ऐकलाय त्यानुसार, हा रिस्क घेतल्याशिवाय काही होत नाही म्हणून रिस्क घेतो. पण किती रिस्क घेतली पाहिजे, कॅल्क्युलेशन काय आहेत त्याचे, सो पर ट्रेड कॅल्क्युलेशन किती केलं पाहिजे याच्या बाबतीत कोणीच बोलत नाहीये. सो मी आजच्या वेबिनारमध्ये हा एक फॉर्म्युला देतोय. भले तुम्ही पुढे कसंही काम करा, पण एका ट्रेडमध्ये जो काही फॉर्म्युला आहे आरपीटी, हा 2.5% पेक्षा जास्त नको. ओके, किती? ओके, 2.5% म्हणजे 50,000 वरती 2.5% किती होणार आहेत? 1,250 रुपये होणार आहेत. 1,00,000 वरती किती होणार आहेत? तर 2500 रुपये होणार आहेत, राईट? पर ट्रेड आपली रिस्क एवढीच असली पाहिजे, राईट? मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे आणि मी हजारो लोकांना शिकवलेला आहे. त्यामध्ये हा आरपीटी जो रेशो आहे हा एकदम परफेक्टली काम करतोय, ज्यामध्ये रिस्क पर ट्रेड जर आपण 2.5 ठेवली तर एकदम परफेक्टली काम करते, राईट? सो आजच्या वेबिनार मधून जर आपण कुठली गोष्ट घेऊन जाणार असेल तर लक्षात ठेवा, आपला जिथं जिथं ट्रेड करणार आहे त्या ठिकाणी जर आपला स्टॉप लॉस मध्ये कॅल्क्युलेशन करून बघा, जर तिथं 2.5% पेक्षा जास्त रिस्क असेल तर असे ट्रेड काय करायचे आपल्याला, अवॉइड करायचे. ओके, सो हा एक फॉर्म्युला तुम्ही माझ्याकडून घेऊन जाताय का? घेऊन जात असाल, प्रॉमिस करणार असाल की इथून पुढे प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्ही आरपीटी हा जो रेशो आहे हा यूज करणार, तर मला चॅटबॉक्समध्ये पी असं टाईप करा. फायनान्शियल इन्स्टिट्यूट 1% वरती काम करतात आणि आपण 2.5 ला का करायचं आहे? तर वी आर रिटेल ट्रेडर, आपल्याजवळ भरपूर फ्रीडम आहे, राईट? आणि त्यांच्या तिकडे कसं आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि फंड मॅनेजरला माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांच्या कानाला बंदूक लावली आणि त्यांना काय सांगितलंय सेबीनं, तुम्ही फक्त बाईच करू शकताय, बाकी काही करू शकत नाही. ओके, आणि आपण ट्रेडर आहे आणि ते फंड मॅनेजर आहेत. सो दॅट्स वाय त्यांच्याकडे फक्त बाईंगला ऑप्शन असतो, सेलिंग वगैरे, शॉर्ट सेल वगैरे काही करू शकत नाहीत ते. आणि त्यांना कॅशवरती पण थांबता येत नाही का, तर बरेचसे रूल्स रेग्युलेशन आहेत त्यामुळं, राईट? म्हणजे मनी मॅनेजमेंट मध्ये काय करतोय तर यामध्ये पण मी सुरुवातीच्या फेजला ज्या चुका केल्या होत्या त्यामध्ये, पहिल्यांदा समजा 1,00,000चा अकाउंट सुरुवात केली, तर 1,00,000मध्ये मी काय करतो तर 20% लूज करतो. म्हणजे पहिला ट्रेड जर झाला किंवा दुसरा ट्रेड झाला, राईट? सो यावेळेला आपण फुल कॅपॅसिटी ट्रेड, ज्याला आम्ही म्हणतो FCT, फुल कॅपॅसिटी, म्हणजे 1,00,000 रुपये माझ्या अकाउंटला आहेत तर झाडून सगळे आपण कामाला लावायचे, राईट? कारण का, तर आपल्याकडे अकाउंटला पैसे राहणं म्हणजे पाप असतं, राईट, रिटेल ट्रेडरच्या बाबतीत. सो आता 1,00,000वरती जर समजा मी 10% कॅपिटल लूज केलं, ओके, म्हणजे एका एका वेळेला आता सांगितलं 2.5% असे 4 ट्रेडमध्ये आपण लूज केले तर किती होतील, तर 10% होतील. 10% लूज केले तर माझा 10,000चा लॉस आहे. पण जर समजा मला हाच लॉस परत रिकव्हर करायचा आहे, 90,000पासून वरती जायचं असेल, तर मला हा 10% वरती जावं लागत नाही, तर कमीत कमी 11% वरती जावं लागतो. आता इथं 10%च्या ऐवजी जर मी 50% लूज केलं तर मला काय करावं लागेल, 100% वरती जावं लागेल. सो दॅट्स वाय प्रत्येक वेळेला आपण जर मनी मॅनेजमेंटचा रेशो फॉलो करतोय तर लक्षात ठेवा, ॲज अ रिटेल ट्रेडर आपल्याला कधीही फुल कॅपॅसिटी ट्रेड नाहीत घ्यायचे. रिसेंटली एक उदाहरण आहे, US मधलं आहे, त्याने पूर्ण आयुष्यामध्ये जेवढे काही पैसे कमवले होते, $15 बिलियन मागच्या एका महिन्यामध्ये त्याने काय केले, लूज केले. पूर्ण आयुष्याची कमाई काय केली त्याने, लूज केली. त्याने काय केलं की पूर्ण फुल कॅपॅसिटी ट्रेड घेतला. म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याला पोर्टफोलिओ बिल्टअप करायला संपूर्ण आयुष्य जातं, पण
एक डिसिजन किंवा एकदा अशी इमोशनल स्टेज येते ज्या वेळेला काय करू शकतो आपण सगळं कॅपिटल काय करू शकतोय घालवू शकतोय. वॉरेन बुफेट काय म्हणतात, आपलं टेम्पररी टेम्पटेशन जे आहेत या आपल्याला परमनंट डॅमेज मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. दॅट्स वाय इमोशनल मॅनेजमेंट ही मनी मॅनेजमेंट बरोबर तितकीच महत्वाची आहे. सो तुम्हाला आता जो मनी मॅनेजमेंटचा फॉर्म्युला सांगितला, म्हणजे पहिली गोष्ट फुल कॅपॅसिटी ट्रेड घ्यायचे नाहीयेत, म्हणजे नेहमी 50% कॅपॅसिटीनं ट्रेड करा, कारण की त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी असेल तर मॅनेज होणं शक्य नाहीये. दॅट्स वाय काय करायचे तर आपल्याला 50% कॅपॅसिटीनं ट्रेड घ्यायचे आहेत, राईट. आता ऍटिट्यूड मॅनेजमेंट म्हणजे काय? ओके, सो लास्ट स्टेज ऍटिट्यूड काय आपल्याजवळ भरपूर आहे, आपण सगळ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला इंस्टाग्रामच्या रील्सला सगळा टाकतोय, राईट. हे सर नो ऍटिट्यूड मॅनेजमेंटची गरज काय आहे? ओके ठीक आहे, हा ग्लास आहे. ओके, हा ग्लास जर समजा तुम्ही कुठून तरी घेतला आणि हा डिफेक्टेड लागला, ओके, हा डिफेक्टेड लागला तर तुम्ही परत जाऊन तोच ग्लास त्याच कंपनीचा घ्याल का? येस नो मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. नाही, राईट. सो आता हा जो ग्लास आहे हा आपण परत जाऊन घेणार नाहीये. सो आपली ही लहानपणापासून काय आहे मेंटॅलिटी आहे किंवा ऍटिट्यूड आहे. पण ट्रेडिंग करताना काय करायचं आहे आपल्याला, हाच ग्लास डिफेक्टेड लागला पुन्हा घ्यायचा आहे, डिफेक्टेड लागला पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा घ्यायचा आहे, राईट. का तर सांगतो, आपण एका स्टेटमेंट वरती किंवा एका एक्सपिरियन्स वरती काय करतो तर ओपिनियन बनवून मोकळे होतो. काय म्हणतो, एका एक्सपिरियन्स वरती ओपिनियन बनवून मोकळं होतो. ज्या वेळेला एखादी स्ट्रॅटेजी शिकवली जाते किंवा हे केले जाते, सो मला बऱ्याचशा वेळेला हा अनुभव आलेला आहे. सो मी एखादी स्ट्रॅटेजी सांगितली, जसं की युट्यूबला आहे किंवा आपल्या स्विंग ट्रेडिंगच्या आहेत किंवा याच्या आहेत. सो लोक काय म्हणतात की सर आम्ही स्ट्रॅटेजी वापरली ती काही काम करत नाहीये. ओके, सो माझा दुसरा क्वेश्चन असतो, किती वेळा सर वापरली? सर मी 2-3 वेळा वापरली, नाही होणार. ठीक आहे, सो ज्या ज्या वेळेला हे होतंय तर मी पहिल्यांदा सांगतो 2-3 वेळा काम करत असेल तर हे काम नाही होणार, राईट. सो तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये येतोय तर मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस प्राइस ऍक्शन वगैरे सगळं केलं तरी सुद्धा 10 ट्रेड घेतले त्याच्यापेक्षा 7 पेक्षा जास्त ट्रेड आपले कोणाचेही परफेक्टली जाणार नाहीत. ओके, 7 ट्रेड कोणाचे जातील जो एकदम डिसिप्लिन्ड आहे, हाय एकदम अशी ज्याने मोहमाया त्याग दी दुनियादारी छोड दी, ज्याचा काही संबंध नाहीये, एकदम डिसिप्लिन. ओके, ज्याला लालच नाहीये कुठल्याही पद्धतीचं, ज्याला फिअर नाहीये कुठल्याही पद्धतीचं, अशा इमोशनल स्टेट मध्ये कोण असेल, सो तो व्यक्ती काय करू शकतोय, 10 पैकी 7 ट्रेड सक्सेसफुल करू शकतोय. ओके, सो तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं काय करतील तर 6 ट्रेड सक्सेसफुल करू शकतील एका वर्षाच्या पिरियडमध्ये किंवा 2 वर्षाच्या पिरियडमध्ये, डिपेंड अपॉन आवर एक्सपिरियन्स, राईट. सो आता जर आपण सुरुवात केली तर आपल्याला किती रेशो येणार आहे, प्रॅक्टिस कमी असतं, मार्केटमध्ये काम करणार आहे तर आपल्याला 10 पैकी 5च ट्रेड आपले काय होणार आहेत, सक्सेसफुल होणार आहेत. किती? 5च ट्रेड सक्सेसफुल होणार आहेत. आता म्हणाल कसं, हे कसं काही शक्य आहे सर, म्हणजे एवढे लोक करतात, कशा पद्धतीने करतात, राईट. सो हाच ऍटिट्यूड ट्रेडरचा आहे. ट्रेडर नॉर्मली कुठल्याही पद्धतीच्या क्वालिटीमध्ये किंवा याच्यामध्ये जात नाही, तर त्याला हे कम्प्लिटली माहिती असतं की मी 10 ट्रेड घेतोय, ठीक आहे, तर त्यातील माझे कमीत कमी 4 ट्रेड किंवा 5 ट्रेड काय होणार आहेत, लॉस मध्ये जाणार आहेत. त्यामुळे तो सगळा जो काही गेम आहे हा कशावरती आणतोय तर हा रिस्क रिवॉर्ड वरती आणतोय. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय तर मी एकदा लॉस केला, मी इकडच्या बाजूला सांगतो, मी एकदा लॉस केला, ठीक आहे, तर हा लॉस झाला तर माझ्या केसमध्ये माझ्या अकाउंटमध्ये काय होणार आहे तर 1च रुपया लॉस होणार आहे. आणि मी जर एकदा प्रॉफिट केला तर कमीत कमी 2 रुपीज माझ्या अकाउंटमध्ये येणार आहेत. म्हणजे 1:2 चा जो रेशो आहे, 1:2 चा रेशो हा काय करतो, फॉलो करतो. म्हणजे 5 वेळा जर आपण इथं लॉस मध्ये गेलो, म्हणजे काय झालं की 5 × -1 तर मी किती रुपये लूज करणार आहे तर 5 रुपये लूज करणार आहे, म्हणजे -5 होणार आहे. पण मी 5 वेळा बरोबर आलो तर काय होणार आहे तर प्रत्येक ट्रेड मध्ये मी 2 रुपये कमवणार आहे, म्हणजे 10 रुपये काय होणार आहे, कमवणार आहे. ऍट द एंड मी जर दोन्ही 100 रुपयेचं माझा अकाउंट असेल तर त्यामध्ये काय केलं, 10 रुपये ऍड केले आणि 5 रुपये मायनस केले तर मी काय होणार आहे, प्रत्येक महिन्याला साधारणतः 105 रुपये म्हणजे 5% प्लस मध्ये येणार आहे, राईट. सो हा जो रेशो आहे, हा रेशो समजणं, माहिती करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, क्लिअर आहे. व्हॉट इज द ऍटिट्यूड मॅनेजमेंट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर बऱ्याचशा वेळेला
ओके. आपल्याला ओपिनियन द्यायची सवय असते. म्हणजे मोदींनी काय केलं पाहिजे आपण इथं बसून सांगतो. त्यानंतर विराट कोहलीने कसं खेळलं पाहिजे, धोनीने काय केलं पाहिजे, इथं बसून आपण लगेच जजमेंट देतो, राइट? पण ट्रेडर असेल तर आपल्याकडून हा हक्क जो आहे तो काय केला जातोय, काढून घेतला जातोय. कारण का ट्रेडरला एका एक्सपिरियन्स वरती कुठलंही ओपिनियन बनवता येत नाही. कारण का इथं 100% क्वालिटी असा काही फॅक्टरच नाहीये. त्यानंतर आपण बघायला गेलो कुठेही आपल्याला काय सांगितलं तर काय करायचंय? तर नेहमी क्वालिटीचाच विचार करायचा आहे किंवा क्वालिटीच्याच पद्धतीने राहायचं आहे. आपल्याला चुका करायची नाहीयेत. हे आपल्याला लहानपणापासून कुठेतरी सांगितलेलं आहे आणि लहानपणापासून जी गोष्ट शिकवलेली आहे त्याला ॲज अ ट्रेडिंगमध्ये करियर करताना आपल्याला काय होतंय? कॉन्फ्लिक्ट होतंय. म्हणजे लहानपणापासून जी गोष्ट आपण बघतोय, की हे आहे, हे आहे, हे आहे आणि ज्यावेळेला ट्रेडिंगमध्ये येतो त्यावेळेला हे वेगळंच आहे. हे असं कसं काय? मग त्यावेळेला कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात आणि ॲटिट्यूड जो आहे हा ट्रेडरचा बिल्टअप होत नाही. त्यामुळे बरेचसे लोकं इथं मात खातात, राइट? सो मित्रांनो मला सांगा, मी जे काही सांगितलं हे ॲटिट्यूड मॅनेजमेंट काय आहे आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं याच्यासाठी ॲग्री आहात का? किंवा तुम्हाला पटलंय का? पटलं असेल 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. काही डाउट असेल, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कारण की या 6 स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत रिटेल ट्रेडरच्या लाईफमध्ये.